रसिका हो ऐका, लोक हो ऐका, गोरेगावकर हो ऐका, रामपहारी सकाळच्या रामपहारी आली आपल्याला भेटायला वासुदेवाची स्वारी, सांगायला माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी। रसिका हो, जन हो, गोरेगावकर हो, आपले लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेतून कोरोनाला हरवण्यासाठी आपण 3 पर्याय निवडलेले आहेत। अर्थात हे 3 पर्याय आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण आज वासुदेव आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत की कशा पद्धतीने आपण कोरोनाला हरवायचं। ही अभिनव संकल्पना उद्धवजींच्या संकल्पनेतून जन्माला आलेली आहे। आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे, माननीय आमदार श्री सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली, नेहरकर साहेबांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून आपण कोरोना महामारीशी कसं लढायचं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। वासुदेव आपल्याला सांगतील। आज सगळ्यांना वाटतंय या ठिकाणी की कोरोना गेलाय, पण कोरोना अजूनही गेलेला नाहीये, संपलेला नाहीये। तरी या कोरोना महामारीमध्ये जे आपल्यावरती संकट आलेलं आहे त्या संकटावर आपल्याला मात करायची आहे आणि त्याकरता त्या कोरोनावरती त्या संकटावरती आपण कोणत्या पद्धतीने मात करू शकतो याच्यासाठी आम्ही तुमच्या समोर जो एक संदेश घेऊन आलोय। आमचे हे परिवार या ठिकाणी तुमच्या समोर आलेले आहेत आणि तो संदेश असा आहे की या कोरोनामध्ये आपण आपल्या नाकातोंडावरती जो आम्ही मास्क आपल्या समोर आपल्याला देत आहोत किंवा तुमच्याजवळ असेल तो स्वच्छ धुवून वगैरे त्या मास्कचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घरी असणारं जे साबण आहे ते साबण आपल्या हाताला लावून स्वच्छ हात धुतील याची काळजी घ्यायची आहे। जर साबण नसेल तुमच्याजवळ जे सॅनिटायझर आहे त्या सॅनिटायझरचा वापर आपण अवश्य करायचा आहे। त्या सॅनिटायझरचा वापर आपण बाहेर गेलात तरी बाहेर जाताना छोटीशी बॉटल आपण खिशामध्ये ठेवून जिथे जाल जी गोष्ट घ्याल जी वस्तू घ्याल ती घेण्यापूर्वी किंवा एखादा फूड खाण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर त्या अगोदर त्या सॅनिटायझरचा वापर आपण हातावर करून स्वच्छ हात धुवायचे आहेत आणि नंतरच त्या वस्तूला आपण हात लावायचे आहेत। त्यानंतर कोणाशीही बोलताना किंवा कोणाशी कुठलीही वस्तू घेताना सुरक्षित अंतर हे आपण या ठिकाणी त्या सुरक्षित अंतराचं पालन करायचं आहे आणि ह्या गोष्टी जर केलात तर या कोरोना महामारी संकटावरती तुम्ही मात करू शकता। एवढेच आम्हाला जो संदेश तुम्हाला द्यायचा हा आम्ही जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तो संदेश तुम्ही संपूर्ण आपल्या परिवाराला आपल्या मित्रमंडळींना अवश्य सांगा आणि या कोरोनाच्या वरती आपण मात करण्यासाठी सज्ज राहा। सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबवत असताना शिवसेना गोरेगाव विधानसभेच्या वतीने एक अनोखी संकल्पना वासुदेव आपल्या दारी ही संकल्पना राबवण्यात येते। आज आपल्यासोबत सेनेचे काही पदाधिकारी आहेत। साहेब काय माहिती देत? आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोरोनाची महामारी खूप मोठ्या प्रमाणात पसरत चाललेली आहे आणि या महामारीवर मात करण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी संकल्पना या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे आणि ह्या संकल्पनेतून आम्ही सर्व शिवसैनिकांनी एक विडा उचललेला आहे की लोकांमध्ये जाऊन मुख्यमंत्र्याचा संदेश लोकांमध्ये पोहोचला पाहिजे। माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून लोकांनी कोरोनाविषयी जी काळजी घ्यायची असेल त्या काळजीविषयी आम्ही जनजागृती उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने करतो आहे। ही संकल्पना राबवत असताना स्थानिकांचं कसं म्हणजे स्थानिकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आम्हाला, कारण आम्ही काही दिवसापूर्वी उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री सुभाषजी देसाई, खासदार गजानन कीर्तिके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक गोरेगावमध्ये काम करत आहोत। उद्धव साहेबांच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन आम्ही लोकांचं टेम्परेचर आणि ऑक्सिजन आम्ही घरोघरी जाऊन चेक केलेला आहे, त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही हा माझे कुटुंब माझी जबाबदारी घरोघरी जाऊन लोकांना संदेश देतो आहे
या वासुदेवाच्या माध्यमातून आणि या कलाकारांच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसैनिक, माझे सहकारी शाखाप्रमुख नांदोसकर, देवरुखकर आणि माझे सर्व पदाधिकारी घरोघरी जाऊन कालपासून आम्ही फिरतो आहे आणि अजूनही हा उपक्रम आम्ही अनेक दिवस राबवणार आहोत. घराघरी हा संदेश गेला पाहिजे, कोरोनाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे. त्याशिवाय मराठी कलाकारामध्ये मराठी नाट्य थिएटर असतील किंवा इतरही काही कार्यक्रम असतील ते आता सगळे होत नसल्यामुळे कलाकारांवरती उपासमारीची वेळ आली आहे. सुभाष देसाई साहेबांची एक संकल्पना होती, या कलाकारांनासुद्धा काम मिळालं पाहिजे, कलाकारांनासुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. या माध्यमातून आम्ही या कलाकारांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या माध्यमातून जनसेवा व्हावी आणि लोकांपर्यंत कोरोनाबाबत मेसेज जावा, या उद्देशाने आम्ही ही जबाबदारी पेललेली आहे आणि हे आम्ही काम अखंड करत राहू. आम्ही सर्व शिवसैनिक शाखाक्रम 58 सर्व शिवसैनिक आमच्यावर आहोत आणि आम्ही पूर्णपणे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन लोकांमध्ये जनजागृती आम्ही काम करत आहोत. धन्यवाद सर. आपल्यासोबत वासुदेव आहेत. वासुदेवाचा काय माहिती आहे? आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माननीय उद्धवजी साहेब यांचे मी खरंच आभार मानतो की आज त्यांच्यामुळे आज आम्हाला एक माझी कुटुंब माझी जबाबदारी याचा संदेश देण्यासाठी जे आम्हाला या ठिकाणी भाग्य लागलं, त्यासाठी मी खरंच त्यांचे आणि निलंगेकर साहेबांचे मी आभार मानतो की आज ह्याच्यातून मला आनंद वाटतो की आज 6 महिन्यानंतर आज मी गेटअप करून या ठिकाणी आम्ही संदेश देण्यासाठी या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे. आणि लोकांना मी एवढंच विनंती करू शकतो की ही महामारी जी कोरोनासारखी महामारी जी आली आहे आपल्यावरती, खूप मोठं संकट आलेलं आहे आणि तरी अजून लोक काळजी घेत नाही आहेत, घराबाहेर कसेही निघत आहेत, सुरक्षित अंतर ठेवत नाही आहेत. तर मी त्यांना एकच विनंती करतो की कृपया ही महामारी जी कोरोनाची आलेली आहे हे संकट आपल्याकडून अजून दूर झालेलं नाही आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जर आपण या कोरोनावर जर मात करायची असेल आणि आपल्या परिवाराला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर तोंडावरती मास्क असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवून त्याचाही वापर करायचा आहे आणि जर साबण नसेल, आपण हे बाहेर गेल्यानंतर आपण तो साबण वापरत नाही, परंतु सॅनिटायझरची ही जी गोष्ट आहे, ही वस्तू, ही सॅनिटायझर आपण म्हणजे बॉटलमध्ये घेऊन आपण ती कॅरी करायला पाहिजे आणि त्याच्याने हात चांगले स्वच्छ धुतले पाहिजे. आणि एखादी वस्तू आपण खरेदी घ्याल किंवा काही खायला जाईल खाद्यपदार्थ, त्याच्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणं ही आवश्यक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, सुरक्षित अंतर ठेवून तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत आणि सुरक्षित अंतर ठेवलं तर आपण स्वतःला आणि आपल्या परिवाराला वाचवू शकाल, आपण त्या कोरोनावरती मात करू शकाल. एवढंच मी त्यांना संदेश देऊ शकतो. धन्यवाद सर. तर आपण पाहिलं असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आव्हान केल्यानंतर त्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवसेना गोरेगाव विधानसभा उपविभाग प्रमुख लक्ष्मण नेहरकर यांनी हा उपक्रम राबवला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह मी उदय सांगळे, आपला समाज मार्गदर्शक, मुंबई.